हो काय झालं तिथे जाताना ह्याच्यामध्ये काय करायचं रे आपण सर्वजण मनाने काय काय हिचकुटाने करत बसलो. म्हणजे मला हे ऑपरेट सुद्धा करताना नाही येणार म्हणजे मी एकदम हा? मला आता तुम्ही खूपच मागे नेले म्हणजे ऍक्च्युली मी तिथं अजून सुद्धा त्या पद्धतीचं गड्यासारखं काम करू शकतो मला कारण मला देवाने तसं मुकच दिलेलं आहे त्यामुळं काम आपल्याला करावं लागणार आहे असं. तिथं काय नाही मला आठवलं की एकदा असे गांधी सर आले होते त्यांनी कुलूप उघडलं असं खटखट केलं कुलूप लावलं आणि त्यांनी मला असं स्पष्ट सांगितलं नाही की तुम्ही दंडवती एवढं असं गाळा झाडून द्या गाळात झाडून टाकला पटकन मग त्यामुळे कुठं काहीतरी म्हणजे वाईट विपरीत घडलेलं असेल का मग ते समजा तसं जर झालेलं असेल तर ते जास्त होऊ नये कुठे पुसून असं नाही असं हो वगैरे असं केवढं कळणं आले बापरे हा हे पंढरपूरची आपले मला वाटलं आपलं गाव अरे त्यांच्या पण दोन वाड्या बीडला शिफ्ट होऊ वाटतं बीडला बापरे घर सामान घेऊन येताना येतो अरे मी 2 ट्रिपा बघितल्या रे जाताना आता ते कुठे गेले ट्रिप मला तर काही माहित नाही तरी टेन्शन असेल बरोबर ते कारण गर्दी खूप तिकडे आपल्या एरिया गर्दी असते ना खूप डोक्याला नसल्यामुळे आपल्या तिकडे शांतता नाही रे डोक्यात कारण इकडचा एरिया म्हणजे आपण असं तेव्हापासून चुकतोय योग असेल तर त्या काकांबरोबर जाऊया आपण योगाशिवाय कसं जाणार ना आपण एवढं चांगल्या ठिकाणी कसं जाणार बरोबर आहे खतम करो चांगला माणूस फेस्टिवल मध्ये होते हो फेस्टिवल मध्ये आपल्या विकलेलं आहे हो ते हा खातो म्हणजे कर्ज काढलेलं म्हणजे ते डिटेल्स आहेत ना त्यातून कर्ज काढायचे अगोदरच प्रोसिजर केली 20,000 रुपये कर्ज काढायचे अर्बन बँक ही तू सगळं अवघड काम आहे बाबा माझं लिकूर म्हणलो हुशार आहे हो 3 मे 2009 साली लग्न झाले 9 मध्ये बाळकृष्ण मंगल कार्यालयामध्ये तिकडे आळंदीला बाळकृष्ण मंगल कार्यालय माझी इच्छा आहे की तिथे त्यांना असं एक आपलं द्यावे विजिटिंग कार्ड आणि जेवण माझं ज्यावेळेस डेट सीन जन्म झालेल्याची म्हणजे मी कसं मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे माझं अरेंज मॅरेज आहे हो खरंच गौरव तुझ्या बरोबर नाही अभि खोटं बोलून का उपयोग माझं अरेंज मॅरेज आहे रे मी कोण म्हणजे ते दोघं तिघ जण 2 जण महत्वाचे तिथं माझं स्थळाचं फिक्सेशन झालेलं आहे म्हणजे ते बोलले की नाही मला हे माहित नाही पण तिथं मला असं वाक्य ऐकू आलेलं की स्थळ पसंत आहे मग मी असं केलेलं खाली गाव होय काय नाही तुम्ही कवा म्हणता लेटपूरला कोण कस्टडी कस्टडी म्हणजे ती कस्टडी असते ती ऐका ना ती प्लॅस्टिकची मूठ असते काठी असते बाबा माझा ऐकी ग माझा ऐक जरा तू ती कस्टडी असते ती एसपी लोकांसाठी चीज असते एसपी लोकांसाठी मला घ्या माझा लगा भाऊ बाई बाई खावा तुम्ही पहिलं बेल्ट पाहिजे मग त्यांना हो
मग कस्टडीसाठी ज्यावेळेस तो असा उद्योग असतो ना छोटासा त्यावेळेस घ्यायचा आणि मग मी ज्या ठिकाणी पॉइंटवर असेल ना त्या ठिकाणी तो मला द्यायचा असं. आता तुम्ही कुठे राहता? आलोय आता त्या मार्गाने इकडे आलोय कुठल्या मार्गाने? आपलं ते हे ती सामाजिक उपक्रम त्याच्या मार्गे इकडे आलो इकडे या मार्गे. कसले फास्ट लोक बका बका मग मी सगळं काढून टाकलं. मराठा स्टिकर आपण कुठं मराठा समाजाचे आहोत रे असं. म्हणजे काय कारण माहिती का एक सामाजिक उपक्रम असतो हा म्हणजे ह्या जगामध्ये कुठे कुठे मराठा समाज असतो इकडे ते आपण जायचं सामाजिक उपक्रमाला असं म्हणजे थोडक्यात समाजाचे विभाजन करायचं. विभाजन कशाला? घरचे घर घुसत एकमेकांमध्ये भेटेल पाहिजे भेटते मला तर असं वाटतं आपणच द्यायचं. ते ही मला आठवलं किरकिसच घर आपलं पंढरपूर काय नाही रे तिथं निवेदन करायचं त्याची आपली म्हणजे आपली आपली वाल्मिक सेना वाल्मिक सेनेचा अध्यक्ष एक बाबा संस्थापाध्यक्ष तू तू कोण अजून केदार हे केदार लक्ष लक्ष देऊन चहा देतो दुर्लक्ष आहे रे बिचार दुर्लक्ष आहे बघ जरा गौरव आणि म्हणून आम्ही गेलो होतो मला लक्षात नाही लागा तू सुद्धा बर करा लागला हे माझा मित्र केदार इथे एखाद्या आणि खुर्ची सांगी मग घरी आले करून दे म्हणून मला असं आईला सांगायचं की नाना माझा मित्र आहे नाना आपण इथं आलाय त्याला थालपीठ वगैरे करून द्या असं मला तेवढं आठवतं आणि खूप वाटतं मला थालपीठ थालपीठ प्लास्टिक पिशवी पेपर द्यायचं असं आपलं कधीतरी असं लक्ष्मी आहेत बिचारे यायला असं करतो नका डोक्यात तापून रे उडी घालतोय तू काय सांगायचं मला सगळं आठवतं रे कारण आपण तिथं असं लहानच मोठं झालेलं 10वी पर्यंत एकत्र होतो आपण लक्षात ठेव 10वी पर्यंत एकत्र होतो आपल्या शाळेमध्ये लग्न झालं तुझं हा आपल्या हायस्कूल आपली साधी आपली छानच मुलगा झालाय तू फोटो जपून ठेव तुला रे बाबा एवढे सगळे सांभाळतो तुम्ही अवघडच काम आहे तिथे म्हणून असे गमती ठिकाणी येऊन बसायचं वाचायचं पटकन येणं तिथं सुचत असते मग ते सामाजिक उपक्रमाला काय करते माहिती का कसं करते मग होतात देवाचे काय नाही अरे वाईट वाटत असत सगळ्यांना असं झालं ते काय माहिती त्यांच्या मनामध्ये आहे वाटतं की बोलवून घ्यावं गांधी सरांच्या आपल्या कामाला तिथे आपलं ते म्हणजे माझ्या शालेय जीवन असतं ना आपलं पिरियड मध्ये सुट्टी होती ती 30 दिवस मी कंटिन्यू काम केलं तिथं आणि काहीतरी आपलं गडी केलं छोटस काम शिक्षक म्हणून केलं शिक्षिका सुद्धा एका छानच्या छोट्याशा उपक्रमासाठी तिथे जाऊ शकू शकतात तसं काही बंधन नसतं नाही कसं आहे माहितीये का माणसाचा जन्म झालेला असतो सर्वसाधारण या जगामध्ये पण भोग असतात ना माणसं भोग भोगल्याशिवाय माणूस कसं देव होणार किंवा माणूस कसा होणार किंवा आता हे सगळं माझ्या डोसक्यातनं सगळं गेलेलं आता सगळं ऍक्च्युली काय असतो पण मला एवढं आठवतंय की ते कात्रण मला म्हणजे आता मी ज्यावेळेस एका ठिकाणी घेईल सेपरेट
त्या ठिकाणी ते असावं 1982 उर्दू असं. मग ते सुधारणा कशी करायची माहिती हा हा आता निवडणूक चालू आहे. कोण होते पंतप्रधान? आता काय सांगतात मोदी का राहुल गांधी? मी चिटकवलेले कातरण मी चिटकवलेले स्वतः सोनिया गांधी आणि सोनिया गांधीचे. आणि राहुल गांधी कातरण चिटकवलेले त्यामुळे काय सांगतात ना आता कोण पंतप्रधान. तुमच्या काळात कोण होतं पंतप्रधान? त्यावेळेस माझ्या आई वडील एक्सपायर झाले ना त्यावेळेस ते काय ते चालू होतं कुठं बँक ऑफ बडोदा हे काढलं होतं काहीतरी 30 ते असं कसं माहिती का गण्या माझं लग्न झालं मराठवाड्याची पोरी बरोबर मराठवाड्यातली म्हणजे त्या सुद्धा पहिला आता काय माहिती आहे का नाही माहित नाही की लग्नानंतर ते असं नवरा मुलगीला उचलावं लागतं असं गावाकडे शेती वगैरे आहे का? शेती घर स्वतःचं? कुठे तुमच्या गावाला पंढरपूरला तावशीला का? नाही नाही कसं माहितीये माझ्या आई पप्पांच्या जीवनामध्ये शेतीत तुमचे पप्पा काय करत? शेती होती शेती का? ऐक ना माझं जरा 50 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये शेती होती आणि त्यांनी वगैरे खरेदी केली मग असं आम्हाला जगवता त्यांनी हळूहळू 6 एकर शेती विकली पप्पांनी पैसे खर्चासाठी माझ्या शिक्षणासाठी म्हणा किंवा माझ्या भावाच्या थोड्याफार शिक्षणासाठी बहिणीच्या शिक्षणासाठी किती बहीण भाऊ होते? एक दोन तुम्हाला तुम्ही मोठे का सगळ्यात? आता हे आज असं दोन मराठा असं शब्द बाहेर आले मला. तुमची गाव कोणतं? ब्राह्मण का मराठा? ब्राह्मण. पंढरपूरचे पुजारी. होय तिथं काय तर आहे बघा क्षेत्रपाल ते आता काय मला सांगतात नाही ऍक्च्युली. तुमच्या घरापासून किती लांब आहे? ते होय आपलं थोडं अंतर असेल साधारण 4-5 किलोमीटर असेल 4-5 किलोमीटर. आता कुठं जायचं फिरायला? काय म्हणतात त्यांच्या मनामध्ये व्यायाम तुम्ही करायला जाता नाही? जात ना कुठं? आता जेवायला काय करू? आज का दुपारी काय म्हणलं लक्ष नाही सकाळी काहीतरी हे होते ते रात्री कालचे हे होते छोल्याची भाजी होती सकाळी ते तिकडून काहीतरी दालच्या होत्या ते खाल्लं एक ही होती नको परत या तुमचे दोस्त आहे त्यांना सांभाळा नीट. दोस्ताला सांभाळा मस्त आहेत त्याने पण पंढरपूरचेच आहेत थोडं बघा गावच्या जवळचे आहेत तुमच्या घरच्या जवळचे नीट सांभाळून ठेवा. खूप फास्ट करतात इकडे तिकडे फास्ट करतात नाही काय पण करत नाही तुमच्या सोबत 2 दिवस राहिल्यावर तुमचं शिकतात बोलायचं वगैरे. असं मला वाटतं की सावकाश राहावं व्यवस्थित राहावं हे का म्हणायला तुमच्या सोबत राहिल्यावर शिकतात हो. होय तुम्ही सोबत घेऊन बघा का शिकतात त्याने. बरं झालं आले बऱ्याच दिवसांनी इथे नव्हते हे होते त्यांच्या असायची लोक कारण पर्सनॅलिटी दोघांची अशीच आहे या धन्यवाद राम राम.